महाराष्ट्राचे राज्यपाल आणि राज्यातील सार्वजनिक विद्यापीठांचे कुलपती रमेश बैस यांनी आज अमेरिकेतील विद्यापीठांना महाराष्ट्रातील विद्यापीठांसोबत शैक्षणिक आणि संशोधन क्षेत्रात सहकार्य वाढवण्याचं आवाहन केलं. याशिवाय विद्यार्थी, शिक्षक तसंच सत्रांची देवाणघेवाण व ऑनलाईन पद्धतीनं क्रेडिट हस्तांतरण करण्याबाबत विचार करण्याचं आवाहन केलं. अमेरिकेतील 14 विद्यापीठांचे प्रमुख आणि राज्यातील निवडक पारंपरिक विद्यापीठांच्या कुलगुरूंची संयुक्त बैठक आज राज्यपाल बैस यांच्या प्रमुख उपस्थितीत राजभवन इथं झाली. त्यावेळी ते बोलत होते. अमेरिका व राज्यातील विद्यापीठांमधील शैक्षणिक आणि संशोधन कार्याला चालना देण्यासाठी इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन या संस्थेच्या पुढाकारानं बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. बैठकीला अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हँकी, शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, अमेरिकेच्या पब्लिक डिप्लोमसी अधिकारी सीता रायटर, इन्स्टिट्यूट ऑफ इंटरनॅशनल एज्युकेशन IIEचे अध्यक्ष विवेक मनसुखानी, सह अध्यक्ष जेसन सीस आदी उपस्थित होते. आगामी शैक्षणिक सत्रापासून राज्यात नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू केले जाणार असून हे धोरण उच्च शिक्षण प्रणालीच्या आंतरराष्ट्रीयकरणाला चालना देणारे आहे, असं राज्यपाल बैस यांनी सांगितलं. या धोरणानुसार अधिकाधिक परदेशी विद्यार्थ्यांना आपल्या विद्यापीठांमध्ये आकर्षित करणं तसंच देशातच शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचे उद्दिष्ट साध्य करणं अभिप्रेत असल्याचं राज्यपालांनी सांगितलं. हे धोरण परस्पर क्रेडिट मान्यता आणि हस्तांतरण, परदेशी विद्यापीठांना भारतात विद्यापीठ परिसर स्थापन करणे तसंच देशातील विद्यापीठांना विदेशात कॅम्पस उघडण्यास प्रोत्साहन देते, असे राज्यपालांनी सांगितले. उच्च शिक्षणातील सकल विद्यार्थी नोंदणी सध्याच्या 26% 2035 पर्यंत 50% वाढवण्याचं उद्दिष्ट ठेवलंय, असं नमूद करून महाराष्ट्रातील भौगोलिक परिस्थिती आणि लोकांची विविधता लक्षात घेता दूरस्थ आणि मुक्त शिक्षण हा सहकार्यासाठी सर्वोत्तम पर्याय असेल, असं राज्यपालांनी सांगितलं. कौशल्य क्षेत्रात अमेरिकेतील विद्यापीठांकडून सहकार्य मिळाल्यास त्याचं स्वागतच होईल, असं सांगून भारतातील बहुसंख्य तरुणांना अमेरिकेतील विद्यापीठांकडून कौशल्य प्रशिक्षण, कौशल्यवर्धन आणि पुनर्कौशल्य ग्रहण क्षेत्रात संधी मिळाल्यास आनंद होईल, असं राज्यपालांनी सांगितलं. पूर्वी भारतात उत्कृष्ट उच्च शिक्षण व्यवस्था होती व अनेक नामवंत विद्यापीठं होती. भारत वेद, उपनिषद, योग, न्यायशास्त्र आणि इतर अनेक विषयांच्या प्राचीन ज्ञानाचा भंडार असून विद्यापीठ स्तरावरील सहकार्यामुळे अमेरिकेतील विद्यापीठांना भारताकडून प्रतिबंधात्मक आरोग्य सेवा, योग, आयुर्वेद, ज्योतिष, खगोलशास्त्र, वैदिक गणित इत्यादी क्षेत्रांमध्ये सखोल अध्ययनाची संधी मिळेल, असं राज्यपालांनी सांगितलं. यावेळी बोलताना अमेरिकन शिक्षण प्रणाली विद्यार्थ्यांना व्यावसायिक कार्य अनुभवासह अनेक गुणात्मक लाभ देत असल्याचं अमेरिकेचे मुंबईतील वाणिज्य दूत माईक हँकी यांनी सांगितलं. आज 2.7 लाख विद्यार्थी अमेरिकेतील विविध विद्यापीठांमध्ये उच्च शिक्षण घेत असून एकट्या मुंबई दूतावासानं 90,000 विद्यार्थी व्हिसा जारी केला असल्याचं त्यांनी सांगितलं. अधिकाधिक अमेरिकन विद्यार्थी महाराष्ट्रात उच्च शिक्षणासाठी आले तर आपल्याला आनंदच होईल, असं हँकी यांनी सांगितलं. बैठकीला सलमा घानेम, प्रोवोस्ट डिपॉल युनिव्हर्सिटी, स्टेफन डॉशरी, फ्लोरिडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, रंजन मुखर्जी, मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी, जेनी अकुने, युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया बर्कल, राजीव मोहन, युनिव्हर्सिटी ऑफ ह्यूस्टन, मलिसा ली, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, जेफ्री सिम्पसन, ओक्लाहोमा स्टेट युनिव्हर्सिटी, विंडे लिन कुक, मॉन्टिक्लेअर स्टेट युनिव्हर्सिटी, मोहिनी मुखर्जी, रटगर्स युनिव्हर्सिटी, जीत जोशी, कॅलिफोर्निया स्टेट युनिव्हर्सिटी हे उपस्थित होते. राज्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक सुरेश गोसावी, मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर संजीव सोनवणे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉक्टर अपूर्वा पालकर, मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्राध्यापक अजय भामरे, SNDTच्या कुलगुरू प्राध्यापक रुबी ओझा आदी यावेळी उपस्थित होते.